फ़ोन में बहुत बार ट्राई किया, फ़ोन नहीं उठा रहा कोई भी। हाँ, रिंग जा रहा है। 3 घंटे से ऊपर हो गया इधर, अभी तक कुछ पता नहीं चला। 4 हॉस्पिटल में भी देख के आए, एम्स में, न्यूचल में और एक डोंबली में, और कौन सा एक सरकारी हॉस्पिटल है उसमें भी देख के आया, तो कहीं मिले नहीं। डोंबिवली MIDC मध्ये स्फोट झाल्यानंतर आपल्या भावाचा शोध घेणारा विवेक कुमार सांगत होता. 23 मेच्या दुपारी डोंबिवली MIDC मध्ये एका रसायनांच्या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की आसपासच्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्या. यात किमान 60 लोक जखमी झाले, तर रात्रीपर्यंत 8 लोक दगावले होते. मृतांचा आकडा वाढण्याची भीती होतीच. एकीकडे विवेक आपल्या भावाचा शोध घेत होता, तर दुसरीकडे या स्फोटात जखमी झालेल्या राजेंद्र मिश्रा यांनी रक्तबंबाळ अवस्थेत व्हिडिओ करून स्वतःच्या मुलाला झाला प्रकार कळवला. अमन सुन रहा है ना, इधर आना मत किसी को लेके. ब्लास्ट जेव्हा आवाज आला ना, मी उभंच उभं होतो. मग समोरच्या ते स्लायडिंगचं ते आहे ना खिडक्या, ते माझे डायरेक्ट अंगावर आले. मला लगेच मी खाली झोपून गेलो. नंतर भरपूर धडाम धडूम धडाम 5-7 मिनटानंतर मी व्हिडिओ क्लिप काढली आहे, माझ्या मोबाईलमध्ये आहे ते. वडिलांचा रक्तबंबाळ चेहरा पाहून भांबावून गेलेला अमन मिश्रा धडपडत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. वडील जखमी असले तरी त्यांना समोर पाहून अमनने सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला. मलाच व्हिडिओ कॉलिंग केले, नंतर तोंडातून एकदम रक्त निघत होतं. तेच व्हिडिओ कॉलिंग केलं होतं मला. एकदम घाबरला मी. डायरेक्ट पळत मी आणि माझे काका आले. या सगळ्या याच्यातून ते बाहेर आले तर किती बरं वाटतं. ते तर आहे. आता पण या औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारचा स्फोट होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडून गेल्यात. त्यामुळे मागच्या अनुभवातूनही यंत्रणेने काही धडा घेतलाय की नाही, हा प्रश्न आता पुन्हा विचारला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर याबद्दल ही घोषणा केली. एक असा निर्णय आपण आता घेतोय की हायली हजार्डस जे आहेत, जे रेड कॅटेगरीमधले युनिट आहेत, त्यांनी ते तात्काळ या ठिकाणी बंद केले जातील. त्यांनी चेंज ऑफ यूज करावं. इंजिनिअरिंग, IT किंवा इतर काही सेक्टरमध्ये त्यांनी जे हजार्डस नसणार आणि त्यामुळे कुठल्याही जीविताला धोका संभवणार नाही अशा प्रकारचं त्यांनी प्रॉडक्ट चालू करावं. किंवा त्या दुसऱ्या ज्या आपल्या MIDC ज्या आहेत शहराच्या बाहेर, या ठिकाणी त्यांना शिफ्टिंग करण्याची मुभा या ठिकाणी दिली जाईल. त्या ठिकाणी त्यांनी शिफ्ट व्हावं. एक उच्चस्तरीय चौकशी आपण यामध्ये करू. जे जे काही दोषी आढळून येतील त्या सर्वांवर या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल. शहरं वाढतायत, उद्योगही वाढतायत, पण ही वाढ नियमांना धाब्यावर बसवून होत असेल तर त्याची किंमत जीवानीशी चुकवावी लागतेय, हे डोंबिवलीच्या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.